तर आज आम्ही आलो होतो डोलोलीला खेळायला आणि आमचं 2-3 आयकॉन अवेलेबल होतं. मयूर पण आयफोन दाखवून इथं शायनिंग करत होता आणि थोड्याच वेळात आम्ही ग्राउंड पण बघत होतो कसं आहे. आणि साईडला बघतोय तर आमचे प्रदीप एडिटरसुद्धा होता आणि मयूर बोलते मला गाडीवर घेतल्यानंतर माझी गाडी आहे इथं. आणि नंतर बघतोय तर संतोषची पण एंट्री झाली, पण त्याची खेचतोय परशा पण ऐके नाही गडी. आणि टीम नसल्यामुळे अंडरमची प्रॅक्टिस करत होती पोरा निसता राडाच. तर काय करतात काय माहिती, जाम मारू असं बोलतात. आणि नंतरच बघतो तर निसता डाय टाकतायत, काय जो पारलाच काय ऐकं नाही, निसता उड्या मारतोय, तुमचा पडतोय निसता. आज वेगळीच जादू होती त्याच्याकडं. आणि नंतर आला रोहिदास स्ट्राईकला. बघू रोहिदास काहीतरी बोलतोय त्याला, तर बघू रोहिदास काय कशा पद्धतीने मारतोय, प्रॅक्टिस करतोय. आई सो परशा पुढे गेला, अरे परशा अरे फेक परशा बोलतो फेक. पण रोहिदास रन आऊट झाला. आणि नंतरच बघता तर प्रॅक्टिस झाली अंडरमची आणि नंतर निसता चिखलात राडा करत होती. नाही बाबा सुधारणार आहे. दहीहंडीची प्रॅक्टिस आताच करत आहे ते लोक बघा. अरे सोडा. आणि नंतर लगेचच मॅच लागली आमची, गेली उतरली ग्राउंडमध्ये. ती धावतायत नुसती आणि लगेचच. आणि संतोष चिखलाने मागच्या पाण्यातून बुडून निघाला तो बघा. काय चापला शोधतोय सगळा, काय चिखलच झालाय तो. आणि नंतर फक्त पारला झाला, मॅच संपली, वरती आली. रोहिदास काहीतरी सांगतोय संतोषला. संतोष काय पाण्याने गारटला आहे. अरे 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 काय आता परलाच बोलतोय हे बघ काहीतरी त्याला शिकवतोय. अरे मानायला नको धरू, सोड. आणि लगेचच आमची सेमीची मॅच लागली. सेमी आता ही मॅच जिंकलो तर पहिल्या दुसऱ्यातली आहे, जिंकलो डायरेक्ट नंबरमध्ये. आणि सूर्यदेवसुद्धा उगवला 6:30च्या वेळात. आणि आम्ही लगेचच पहिला बक्षीस मारून हे भाई निघत छातीत उगून फिरताय तिकडे नुसतं.